नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, MSRTC अंतर्गत बीड येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये ITI झालेले उमेदवार तसेच डिप्लोमा झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करण्यास इच्छुक असल्यास तसे एलिजिबल असल्यास यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. तर यामध्ये जे आहे त्यांनी वॅकन्सीजची डिटेल्स खाली दिलेली आहे. सुरुवातीला त्यांनी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहे, तर त्याबद्दल जाणून घेऊया. तर यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही प्रकारे अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी ₹590 इतकं शुल्क भरणे गरजेचं राहील. तर SC ST कॅन्डिडेटसाठी ₹295 इतकं शुल्क भरणे गरजेचं आहे. आता हे शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे. डिमांड ड्राफ्ट जो राहील हा MSRT कॉर्पोरेशन फंड अकाउंट पेएबल ॲट बीड यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे. डिमांड ड्राफ्टच्या मागील बाजूस तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर जे काही तुमचं ट्रेडचं नाव आहे ते तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे. सोबतच तुमचा पत्तासुद्धा लिहिणे गरजेचं आहे. अशा प्रकारे येथे त्यांनी सांगितलं आहे. जर तुम्ही डिमांड ड्राफ्ट संबंधित कार्यालयामध्ये सादर केला नाही तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाईन जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची प्रतसुद्धा तुम्हाला तिथे सादर करणे गरजेचं राहील. त्यासोबतच शैक्षणिक मार्कशीट्स ज्या काही राहतील त्याची डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागतील. जन्मतारखेचा दाखला, तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडावी लागेल. त्यानंतर यामध्ये त्यांनी आणखी काही सांगितलेलं आहे, तर त्याचे डॉक्युमेंट्सची आधी शेवटच्या पानावरती तुम्हाला विस्तृतपणे सांगितलेले आहे, तर ते तुम्हाला पुढे दाखवून देतो. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला शुल्क भरणे गरजेचं राहील. तसेच इथे त्यांनी आणखी एक सांगितलं आहे की सेवा आयोजन कार्यालयाचं नोंदणी प्रमाणपत्र, म्हणजे जे काही आपलं रोजगारचं जे कार्ड राहतं महास्वयं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्यावरती जे भेटतं ते सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. अशा प्रकारे इथे उल्लेख केलेला आहे. यासोबत एक महत्त्वाची अट दिलेली आहे, जे काही तुम्ही डॉक्युमेंट संबंधित कार्यालयामध्ये सादर कराल तर त्यामध्ये जे काही तुमचे शैक्षणिक मार्कशीट्स राहतील त्याच्या एका वेगळ्या लिफाफ्यामध्ये टाकून तो लिफाफा ऑनलाईन रजिस्ट्रेशन व ऑनलाईन जे काही डॉक्युमेंट्स राहतील त्याच्यासोबत जोडून तुम्हाला तिथे सादर करणे गरजेचं राहणार आहे. तुमचे जे काही शैक्षणिक गुणपत्रिका आहे त्याच्या आधारे तुमची छाननी केली जाईल आणि एका पदासाठी कमीत कमी 5 उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाच्या काही अटी व शर्ती दिलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला विहित मुदतीमध्ये म्हणजे दिनांक 12 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे. जर समजा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केला आणि जे काही अप्लाय केल्याचे प्रत तसेच जे काही तुमचा डिमांड ड्राफ्ट भरल्याची पावती जर तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये सादर केली नाही तर तुमचा अर्ज जो आहे विचारात घेतला जाणार नाही. जर समजा तुम्ही पोस्टाने पाठवत असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स 12 तारखेच्या आतमध्ये तिथे पोहोचले पाहिजेत. त्यानंतर आता महत्त्वाची खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यंत्र अभियांत्रिकी किंवा मोटर अभियांत्रिकी पदविकाधारक म्हणजे डिप्लोमा उमेदवार. तर इथे जे आहे त्यांनी सांगितलं आहे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. यासाठी फक्त एक रिक्त जागा आहे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोम्यासाठी. तर 12 जून रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. उमेदवारांना ₹10,900 इतकं स्टायपेंड दिलं जाईल. तर 12 जून 2026 रोजी जे आहे या तारखेपर्यंत उमेदवार उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. तसेच डिप्लोमा उत्तीर्ण होऊन 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जे काही मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा उमेदवार असतील तर त्यांना जे आहे त्यांची जी काही निवड आहे ती व ऑनलाईन पद्धतीने जी काही नियुक्तीची कार्यवाही आहे ही स्वतंत्रपणे केली जाईल. यासाठी या उमेदवारांना mhrd.nhs.education.gov.in या पोर्टलवरती अप्लाय करणे गरजेचं राहील. आता हे झाल्यानंतर डिप्लोमाचं झाल्यानंतर ITIचं दिलेलं आहे. तर यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल ट्रेडच्या 90 जागा आहे. शीट मेटल वर्कर 68 जागा आहे. पेंटरच्या 3 वॅकन्सी आहे. बिल्डरच्या 8 वॅकन्सी आहे. डिझेल मेकॅनिक 37 जागा आहे. कारपेंटरचे 4 आहे. इलेक्ट्रिशियनच्या 10 वॅकन्सी आहे. अपहोल स्टेररच्या 3 जागा आहे आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या सुद्धा 10 वॅकन्सी आहे. तर यामध्ये काही ITI ट्रेडना 12,500
इतकं स्टायपेंड दिलं जाईल. काही ट्रेडना 10,950 अशा प्रकारचं आहे. काही ट्रेडसाठी जसे इलेक्ट्रिशियन ट्रेडला 14,081 रुपये इतकं स्टायपेंड यामध्ये दिलं जाणार आहे. तर ट्रेडनुसार जे आहे स्टायपेंड व्हॅरी करतं. ज्यानुसार त्यांना गरज आहे त्यानुसार त्यांनी स्टायपेंड जे आहे ते दर्शवलेलं आहे. तर जे काही उमेदवार इच्छुक असतील, एलिजिबल असतील तर त्यांनी जरूर अप्लाय करायचं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत बीड येथे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. आता तुम्हाला खाली कागदपत्र संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहील. तर यामध्ये दिलं आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्याची प्रत, तसेच ऑनलाईन तुम्ही ट्रेडनुसार अप्लाय कराल तर त्याची प्रत तुम्हाला सादर करावी लागेल. शाळा महाविद्यालयामध्ये जे काही TCची झेरॉक्स असेल तर ते जोडू शकता. जन्मतारखेचा दाखला असेल तर ते जोडा. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भातचे सर्टिफिकेट, मार्कशीट्स असतील तर ते जोडायचे आहे झेरॉक्स प्रतीमध्ये. ITIचे मार्कशीट्स, ITIचे सर्टिफिकेट्स, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट SC STसाठी कंपल्सरी आहे. त्यानंतर सेवायोजन कार्यालयाचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे महास्वयं पोर्टलवरती जे काही रोजगार कार्ड राहतं ते. त्यानंतर जे काही 295 रुपये SC STसाठी आणि 590 रुपये हे इतर सर्व प्रवर्गासाठी शुल्क जे आहे डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने हे सुद्धा तुम्हाला सादर करावे लागेल. आधार कार्डाची प्रत, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तसेच एक कार्यालयामार्फत एक उपलब्ध असलेला अर्ज तुम्हाला तिथे भरून द्यायचा आहे. तर इथे कार्यालयाचा पत्ता दिलेला नाही आहे. वरती जाहिरातीमध्ये जो पत्ता दिला आहे तो तुम्हाला सांगतो. येथे दिला आहे विभाग नियंत्रक राज्य परिवहन बीड यांचं कार्यालय आहे. विभागीय कार्यालय बीड बसस्थानकाच्या बाजूला. या ठिकाणी तुम्ही जाऊन या संदर्भात अधिक अशी कार्यालयाची माहिती विचारू शकता की नेमकं कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये हे दिलेलं आहे. वयोमर्यादा जर बघितली तर जे काही ITIची ट्रेड आहे त्यासाठी 12 जून 2026 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. तसे मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. तर आता या जाहिरातीमध्ये जर समजा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट करा. तेथे तुम्हाला याचा रिप्लाय दिला जाईल. तसेच ऑनलाईन अर्ज करायचा असेल, ऑनलाईन अर्जाची प्रत डाउनलोड करायची असेल, तसेच रजिस्ट्रेशन केल्याची प्रत डाउनलोड करायची असेल, काही उमेदवारांना जमत नसेल तर त्यासाठी आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला Instagram किंवा टेलिग्रामला या संदर्भात मेसेज करू शकता. त्यासाठी तुम्हाला येथे अप्लायसुद्धा करून दिलेच जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डिस्क्रिप्शनचे लिंकवरून जाहिरात डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. मित्रांनो, चॅनलवरती सबस्क्राईब करा. आपल्याला 50,000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.